नमस्कार, आपण पाहतात न्यूज लोकशाही भारत टुडे। आज अहमदपूर शहरामध्ये सम्राट मित्र मंडळाच्या मार्फत अहमदपूर शहरातील सर्वे नंबर 4 मधील कबालनाम्याचा जो प्रश्न आहे, या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आज ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या भिजत राहिलेला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला असून लातूरचे जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात फेब्रुवारी महिन्यामध्येच कबालनामे वाटप करण्यासंदर्भात पत्रक उपविभागीय अधिकारी कार्यालयास दिलेले होते। तदनंतर आज एप्रिल महिना देखील चालला आहे, तरी देखील या लाभार्थ्यांना कबालनामे मिळत नाहीत। नेमकं या कबालनाम्याच्या वाटपामध्ये काय अडचणी आहेत आणि या कबालनाम्याच्या वाटपामध्ये जो विलंब होतो त्या काय कारण आहेत, हे कारण आपण सविस्तर या आंदोलनकर्त्याच्या कडूनच जाणून घेणार आहोत। मेरा नाम नहीं भी था, 10 जनों को मिलने वाले हैं बोले, तो वो 10 जनों कुछ कैसा दे रहे हैं, क्या बात क्या है वो बोल के मैं आई यहाँ आई, वो भी 10 जने आए, बहुत देर तक बैठे, उन्होंने चले गए। बाद में मैं 4 बजे तक बैठी, 4 बजे फिर आमदार साहब के खाने का टाइम हुआ, उन्होंने खाना खाए, फिर भी बाहर बैठी, मैं गई नहीं वहां से। फिर खाना हुई, बात करे बात, फिर उन्होंने हर जाकर वहां बैठे जगह पे, तो उस वक्त आमदार साहब के सामने गई, नमस्ते सर बोली, तो नमस्ते बबू, बरे हाव का, हो सर बरे हाव, काय की तुमच्या शुभ हाताने आम्हाला काहीतरी भेटणार आहे म्हणा आज कबालनामे, ते घ्यायला म्हणून आलते, कुणाला बी भेटलं नाही सर, तो भेटणार आहे मग परी समजायला देणार हाव, 10 जणाला नाही समजायला एकदमच देणार हाव असं त्यांनी म्हणले आणि मला नमस्कार केले गेले, ह्याच्यावर काहीच बोलले नाही। नेमकं त्या दिवशी कबालनामे तयार आहेत, तुम्हाला 10:30 वाजता भेटतील, पुन्हा 12:30 वाजता भेटतील। त्याचं अनिश्चित काय घडले की काय नाही की परत कॅन्सल झालं, पुन्हा 2 दिवसावर 4 दिवसावर लांबणीवर पडलं म्हणजे एवढंच। किती वेळ बसून होतो तुम्ही ऑफिसमध्ये? म्हणजे जवळपास 3-4 तास बसून होतो। कबालनामे दिले का नाही? नाहीच दिले कबालनामे, तर नाही कबालनाम्याविषयी काही सांगितले बी नाही। तर असंच मध्यंतरी दुसऱ्या 1-2 माणसांनी सांगितलं की बाबा तुम्हाला अजून 2-4 दिवसाला कबालनामे भेटतील। प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बरोबरीला डेप्युटी कलेक्टर मॅडम असतील, तहसीलदार असतील किंवा त्याच्या बरोबर अजून राजकीय नेते कोण कोण उपस्थित होते? राजकीय नेते काही पाहिले नाही मी तेवढे, कोण हे कबालनाम्याचं जे सर्वे नंबर 4 आंदोलन आहे मागच्या अनेक वर्षांपासून आहे, आता हे आजचं आंदोलन कितवं आंदोलन आहे आणि आजची मागणी प्रमुख काय असणार आहे? आंदोलन आम्ही लई दिवसापासून करतो। याच्या अगोदर आमचे वडील करत होते, आमचे आजोबा करत होते, ते आता त्यांचा मृत्यू झालेला आहे, आता आम्ही करत आहोत। आता ही पुढच्या 7 तारखेला हे 11 जणांना कबाल देणार होते म्हणले, जेव्हा यांच्या पैसे कबालनामे तयार नव्हते तर हे कबालनामे 11 जणांना कशाला द्यायचे होते, कुणाला द्यायचे होते, आम्हाला का बसून घेतले इथं 11 जणांना? मग सगळ्याला द्यायचं आहे तर सगळ्याला द्या ना, मग सगळं तयार आहे ना मग तुमचं। तुम्ही कुणी बी तुम्हाला बोललं काय बी बोललं तर तुम्ही कुणाचं ऐकून तुम्ही आम्हाला देणं झाला, काय राजकारण करायला? 11 जणांना जे कबालनामे देणार होते त्या संबंधीचं पत्र तुमच्याकडे आहे का? त्या 11 जणांची नावं काय आहेत, कोण होते ते 11? ते आहे की ती याच्यामध्ये आहे, एक शिवाजी भगत, शेख शादुल मुस्तफा, युवराज गायकवाड, जगू वाघमारे, शेख शादुल मुस्तफा, सय्यद सालर, शेख फरीन, शेख मखदूम महबूब सर। बरं, आता कबालनामे घेण्यासाठी हजर असलेल्यापैकी तुम्ही इथं हजर आहे का? हो की आहे की युवराज गायकवाड आहे, शादुल आहे, तुम्ही